प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची पहिल्याच दिवशी प्रचारात जोरदार आघाडी। ग्रामदैवत श्री विशाल गणेशाला श्रीफळ अर्पण करून ढोल ताशांच्या गजरात वरुण राजाच्या साक्षीने प्रचाराचा झंझावात। प्रभाग क्रमांक 13 मध्ये अहिल्यानगर महापालिका निवडणुकीची चुरस चांगलीच रंगतदार होणार असल्याचं पाहायला मिळतंय। आमदार संग्राम जगताप यांचे कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले अभिजित भिंगारदिवे आणि निर्मला गिरवले यांना ऐनवेळी उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी धनुष्यबाण हाती घेतले। त्यामुळे आता अभिजित भिंगारदिवे आणि निर्मला गिरवले शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा झंझावात सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय। 4 जानेवारी रोजी अहिल्यानगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेशाला श्रीफळ अर्पण करून ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत आणि वरुण राजाच्या साक्षीने मोठे शक्ती प्रदर्शन करत आपल्या प्रचाराची सुरुवात करून प्रभागात प्रचाराचा झंझावात सुरू केलाय। दरम्यान आता विरोधकांना शिवसेनेच्या उमेदवारांचं हे एक मोठं आव्हानच म्हणावं लागेल। डिजिटल अहिल्यानगरशी बोलताना शिवसेनेचे नेते संभाजी कदम यांनी प्रभागातील विकासाबाबत चांगलाच विरोधकांचा समाचार घेतला। आज प्रभाग क्रमांक 13 मधून शिवसेना शिंदे गटाचे गिरवले आणि भिंगारदिवे यांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करत श्री विशाल गणेशाला श्रीफळ अर्पण करून आज आपल्या प्रचाराची सुरुवात केली। काय सांगाल? अत्यंत चांगलं नियोजन खरं तर केलेलं आहे। लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे। खरं तर हे नगर शहर कायम सातत्याने शिवसेनेवर भरलेलं आहे आणि याचं कारण आहे की शिवसेनेने या नगर शहरामध्ये तळागाळातील लोकांच्या खरं तर कामाला त्या ठिकाणी हाकेला होऊ दिलेली आहे आणि अनिल भैया राठोड यांनी 25 वर्ष जे शिवसेनेचं काम पुढे नेलेलं आहे तेच काम आज शिवसेनेचे सगळे नगरसेवक आपण पाहिलं असं आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवतो। गेल्या वेळेस देखील अनिल भैयांनी या नगर शहरात नारा दिला होता की सर्वसामान्यांसाठी आपल्याला काम करायचं आणि ते काम शिवसेनेच्या माध्यमातून आज आमच्या उमेदवार निर्मलाताई कैलास गिरवले मामा गिरवले यांचं अत्यंत मोठं काम या नगर शहरात या माळवाड्यात राहिलेलं आहे आणि आमचे भिंगारदिवे अभिजित यांनी चांगली तयारी केलेली आहे। या भागातील नागरिकांमध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण आहे की या भागाला नेतृत्व देण्यासाठी एक आमच्याकडे सक्षम असा पर्याय या दोघांच्या माध्यमातून या प्रभागाला मिळणार आहे। शेवटच्या टप्प्यात महायुती तुटली आणि सगळा गोंधळ झालेला पाहायला मिळालं। नेमके आमदार संग्राम जगताप यांचे हे 2 कट्टर समर्थक यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली। काय सांगाल? नाही, हे त्यांचे कट्टर समर्थक असं म्हणता येणार नाही कारण की मामा देखील पूर्वश्रमीला शिवसेनेतून निवडून आलेले आहे, शिवसेनेबरोबर काम केलेलं आहे आणि हा परिवार सातत्याने हिंदुत्ववादी विचाराचा आहे आणि त्याच्यामुळं आमच्याबरोबर आम्ही त्यांना आमच्या बरोबर घेतलेलं आहे। निश्चित विजय या भागातील 13 नंबरचे प्रभागातील नागरिक या आमच्या दोन्ही उमेदवारांचा अनुक्रमांक नंबर 2 आहे त्याला निश्चित निवडून देतील याच्याबद्दल आमच्या मनात शंका नाही। विरोधकांचं मोठं आव्हान तुमच्या समोर आहे। काय सांगाल? असू द्या ना, नगरकरांनी हा विचार करायचा की कौल कुणाच्या बारड्यात द्यायचा आहे। नगरकरांनी ठरवायचं की या महानगरपालिकेवर कोणता भगवा झेंडा फडकवायचा। त्याच्यामुळे हे नगरकर मायबाप जनता ठरवणार आहे, कुणी बिनविरोध केल्याने नाही ठरवणार। नगरकरांसमोर आम्ही मताची जोळी त्या ठिकाणी घेऊन चाललोय। आमचे अत्यंत चांगले काम 3 सक्षम महापौरांनी या नगर शहरासाठी काम केलेलं आहे आणि म्हणून उद्याच्या काळात शिवसेनेचा महापौर या महानगरपालिकेवर बसणार एवढंच आम्ही या ठिकाणी आता बिनविरोधाचा विषय काढला म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात अहिल्यानगरच्या इतिहासात पहिल्यांदा बिनविरोध निवडणूक झाली। काय सांगाल? नाही, आता हे काय हा ट्रेंड आलेला आहे, ठीक आहे, पण लोकांसमोर जाऊन मतं मागून तुम्ही निवडून आलं पाहिजे। हा देखील एक खरं तर लोकशाहीचा प्रमुख विषय आहे आणि म्हणून आम्ही आज लोकांसमोर आलेलो आहे। निश्चित या नगर शहराची जनता, या माळवाड्याची जनता, या 13 नंबर प्रभागाची जनता या आमच्या मागे उभं राहील असा आम्हाला विश्वास आहे। नक्कीच सर, धन्यवाद। डिजिटल अहिल्यानगरला संवाद साधला।